एक महिला आपल्या 1.5 वर्षाच्या बाळासोबत झोपलेली होती. ती रात्रीची अचानकपणे गायब होते आणि दुसऱ्या दिवशी तिची डेड बॉडी जवळच्या एका शेतामध्ये गव्हाच्या पाचटामध्ये किंवा परालीमध्ये अर्धवट जळालेली सापडते. आता ज्यावेळी या घटनेचा तपास झाला त्यावेळी मात्र अत्यंत धक्कादायक अशी बाब समोर आलेली होती. नमस्कार, DSD मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश या ठिकाणचा बरेली जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं शाही पोलीस ठाणं आहे आणि या शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणारं खिओ की गोटिया नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये नेपाळ सिंग नावाचा एक 40 वर्षाचा व्यक्ती राहतो आहे. त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे. आता त्या पत्नीचं नाव काही माध्यमातून भीमवती आहे, काही माध्यमातून अंजली आहे, काही माध्यमातून अजून कोणतं तरी आहे. पण आपण आता इथून पुढं ही नावं घेण्यापेक्षा पत्नी एवढाच उल्लेख करूया. आणि यांना 4 मुलं आहेत. अशा पद्धतीनं हा परिवार आहे. शेतकरी परिवार आहे. शेतीवरती उदरनिर्वाह चालतो आहे. खेड्यातला हा परिवार आहे. तारीख होती 18 नोव्हेंबर 2023. आता या दिवशी रात्री त्या पत्नीनं स्वयंपाक वगैरे केला. त्यानंतर घरातल्या सगळ्या मंडळींनी जेवण वगैरे केलं आणि सगळे झोपी गेलेले होते. आता पत्नी आपल्या 1.5 वर्षाचा जो बाळ होता त्यांचा, त्या बाळाला बरोबर ती घेतलं आणि त्याला झोपवलं आणि ती त्या बाळापाशी झोपलेली आहे. त्यानंतर मध्यरात्रीच्या वेळी त्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. आता आवाज आल्यानंतर पतीला जाग आली तर तो लहान मुलगा रडत होता आणि मग त्या ठिकाणी पत्नी मात्र गायब होती, तिथं नव्हती. आता त्या पतीला वाटलं की बाबा कदाचित टॉयलेटला गेली असेल किंवा काय गेली असेल बाहेर. त्याच्यामुळे मग त्या पतीनं त्या बाळाला शांत केलं आणि तो सुद्धा शांत झोपी गेला. थोडा वेळ झाला, परत बाळानं रडायला सुरुवात केली. परत पती उठला, परत बघितलं बायको तिथं नव्हती. आता त्याला प्रश्न पडला की बायको नक्की गेली कुठे. त्यानं बाळाला शांत केलं. त्याच्यानंतर मग टॉयलेटमध्ये वगैरे इकडे तिकडे जाऊन बघितलं, पण बायको तिथंही नव्हती. आता ह्याला आलं टेन्शन. एकतर बायको एवढ्या रात्रीची गायब कुठं झाली आणि त्याच्यामुळे मग त्यानं आपल्या बाकीच्या लोकांना उठवलं, आजूबाजूच्या लोकांना सांगितले गायब झाली म्हणून आणि त्याच्यानंतर तिला शोधायला सुरुवात केली. इकडं तिकडं बघितलं, शोधलं. आता ही मध्यरात्रीची वेळ होती, त्यामुळे बाकीचे सगळे मंडळी म्हटले की चला आपण उद्याच्याला शोधूया किंवा ती लहान नाही आहे, ती माघारी येईल. अशा पद्धतीनं झालं आणि नंतर आता दुसरा दिवस उजाडला आहे, सकाळ झालेली आहे आणि त्यावेळेस अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली होती. त्या गावातील प्यारेलाल शिवकुमार नावाचं एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं एक शेत आहे. त्या शेतामध्ये गव्हाच्या पराली किंवा पाचट. आता बघा काय होतं, काही ठिकाणी गव्हाच्या काड्या म्हटलं जातं, काही ठिकाणी गव्हाच्या ओंब्या म्हटलं जातं, काही ठिकाणी पाचट म्हटलं जातं त्याला. आणि आता तुम्ही ज्या भागामध्ये आहात त्या ठिकाणी गव्हाच्या ज्या म्हणजे वरच्या लोंब्या काढलेल्या असतात आणि खालचं जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा, कारण प्रत्येक भागात त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं. तर अशा आता मी त्याला पाचट म्हणतो बरं का. तर त्या गव्हाचं जे पाचट होतं तर त्या पाचटाला म्हणजे असं गव्हाचं रचलेलं होतं आणि त्याच्यावरती त्या तरुणीचा, त्या महिलेचा मृतदेह पडलेला, अर्धवट जळलेला मृतदेह होता. आता ही माहिती ज्यावेळेस गावात समजली, सगळीकडे समजली की एक महिला आहे, त्या महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी अर्धवट जळालेला त्या पाचटामध्ये आहे आणि हे त्या पतीला म्हणजे त्या नेपाळ सिंगला कळलं, त्यांच्या मुलांना कळलं, घरच्यांना कळलं, आजूबाजूला कळलं. त्यानंतर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली, बॉडी बघितली आणि सगळे रडायला लागले, कारण ती बॉडी त्या नेपाळ सिंगच्या पत्नीची होती, भीमवतीची किंवा त्या अंजनीची होती. आता ही बातमी पोलिसांनाही कळवण्यात आलेली आहे. पोलीस पण या ठिकाणी येतात, घटनास्थळी येतात, बॉडी ताब्यात घेतात, पंचनामा करतात, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतात आणि तपासाला सुरुवात होते. आता पतीनं जर सुरुवातीला पतीचा जबाब घेतला त्यावेळेस त्या पतीनं सांगितलं की रात्री बाळ उठलं, मग मी जागा झालो, रडायला लागलं, मग मी जागा झालो. त्यानंतर बाळाला झोपवलं, बायकोला शोधलं, बायको गायब झाली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, सापडली नाही आणि आता सकाळी तिची बॉडी सापडलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी मग गावातले लोक, नातेवाईक, सासरचे, माहेरचे या सगळ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडून माहिती घेतली आणि या सगळ्यांमध्ये पोलिसांचा संशय त्या पतीवरती आला. पतीच्या जबाबामध्ये विसंगती आढळत होती. शिवाय गावामधूनच काही धक्कादायक माहितीसुद्धा किंवा बाकीच्या लोकांकडून कारण काय असतं, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काय चुकीचं चालू आहे याची माहिती आपल्यापेक्षा बाहेरच्या लोकांना लवकर होते आणि त्यामुळे काही अशा गोष्टी, धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग त्या पोलिसांनी त्या पतीला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याची घासून पुसून कसून चौकशी सुरू झाली आणि याच्यामधून एक विचित्र अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती. तर बघा आता प्रकरण काय होतं, तर पत्नी, पती
आणि त्यांची मुलं असा हा संसार होता. पती रोज शेतामध्ये कामाला जातोय, पत्नी मुलांची देखभाल वगैरे करते आहे आणि अशा पद्धतीने यांचा संसार चाललेला होता. सुखी संसार चालू होता. कष्टकरी सगळं म्हणजे पत्नी पण मदत करत होती. सगळं काही असं सुरळीत चालू होतं. पण या काळामध्ये त्या पतीच्या कानावरती एक बातमी आली किंवा वाऱ्यावरती एक बातमी आली की त्याची बायको आणि गावातील एक तरुण यांच्यामध्ये जवळचे संबंध आहेत. आता ही बाब त्या पतीला कळली, पण त्या पतीचा विश्वास बसत नव्हता. कारण आपली पत्नी म्हणजे त्या पतीचा एवढा विश्वास होता की पत्नी घरामध्ये पती आहे, घरामध्ये मुलं आहेत, संसार आहे, सगळं चांगलं चाललेलं आहे, सुखी संसार आहे, त्याच्यामुळं आपली बायको अशा पद्धतीनं वागणार नाही. आणि त्यामुळे त्या पतीनं ही बाब जी आहे ते अरे हां काहीतरी सांगतात लोक असं म्हणून त्यानं ते कानामागं टाकलं. पण त्याच्या मनात संशय आला आणि बऱ्याच वेळा काय होतं की एकदा का थोडं का होईना संशयाचं बीज पेरलं की त्याच्यानंतर तो संशय वाढायला लागतो. आणि त्यानं मग काय केलं, जरी त्यानं म्हटलं नाही नाही असं नसेल तसं नसेल, तरी पण त्याच्या मनात आता हळूहळू शंका वाढायला लागली आणि त्यानं बायकोवरती पाळत ठेवायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर त्याला जी समजलेली बातमी होती ती बातमी खरी निघाली. कारण ती जी बायको आहे ती बायको तिचा जो मित्र असेल, प्रियकर असेल, त्याच्याबरोबर ती फोनवरती गुलूगुलू बोलायची, त्याला कधी भेटायचे. त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीनं यांच्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता तिला वाटलं होतं की आपल्या पतीला काय माहीत नाही आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं, पती जायचा कामाला, त्याच्यानंतर मग हिचा प्रियकर यायचा घरी आणि त्याच्यानंतर मग पतीचं शेतात काम, ह्यांचं घरात काम, अशा पद्धतीची सगळी कामं, कष्टाची कामं यांची चाललेली होती आणि दोघंही कष्टाळू होते. अशा पद्धतीनं हे कष्टाळू काम सगळीकडे चाललेलं होतं. आणि अनेक वेळा ही कष्टाची कामं करत असताना त्या पतीनं पत्नीला रंगेहात पकडलेलं होतं. त्याच्यावरून नवरा आणि बायकोमध्ये वादंग झालेला होता, भांडणं झालेली होती. आणि तरीसुद्धा म्हणजे आता एवढं मोठं वादळ झालं तरीसुद्धा त्या बायकोचे आणि त्या प्रियकराचे संबंध थांबलेले नव्हते. नवरा वैतागलेला होता आणि बऱ्याच वेळा काय होतं की त्याला आपण जर ही गोष्ट बाहेर सांगावी तर आपली बदनामी होते. पुन्हा जर आपण न्याय मागायला जावा तर ती बायको आपल्यावरच उलटे आरोप करते आणि आपल्याला त्याच्यामध्ये अडकवते. अशा पद्धतीची अनेक लोकांची भावना असते आणि त्याच्यामुळे मग ते कायदेशीर पद्धतीनं जाण्याचे मार्ग टाळतात. पण आपण या माध्यमातून प्रत्येकाला सांगू इच्छितो किंवा प्रत्येकाला प्रत्येक वेळी सांगतो की कोणतीही गोष्ट ही कायदा सोडून करू नका, बेकायदेशीर पद्धतीने करू नका. तर आता ठीक आहे, तो पती जो आहे तो प्रचंड वैतागलेला होता आणि तो आणि त्याच्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला या दोघांना धडा शिकवण्याचा त्याचा प्लॅन सुरू होता. आणि नंतर ती रात्र आली. 18 नोव्हेंबर 2023. सगळी घरातली मंडळी झोपली होती. रात्रीच्या 11चा सुमार झाला होता आणि त्या पत्नीला त्या प्रेमीचा फोन आला होता आणि त्या फोनवरती त्यानं सांगितलं की जवळच्याच बाजूच्या शेतामध्ये तू ये, मी त्या गव्हाचं जे पाचट आहे त्या पाचटामध्ये आहे. आता हे कळल्यानंतर मग त्यांचं बोलणं झालं, गुलूगुलू काय वगैरे 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 असं बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं ऐकून हिलासुद्धा आनंदाच्या उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या 11 वाजता लहान मुलाला एकटं सोडून ती त्याची आई जी आहे ती गुपचूप हळूहळू कुणाला कळणार नाही असं तिला वाटलं, घरातले सगळे झोपलेले आहेत आणि ती घरातनं बाहेर पडली आणि बाजूला जे शिवकुमारचं शेत होतं त्या शेतामध्ये ही घुसलेली आहे. आता त्या ठिकाणी त्या पाचटावरती तिचा प्रियकर तिची वाट बघत होता आणि या ठिकाणी दोघांची भेट झाली. भेट म्हणजे कडाडून भेट झाली आणि नंतर यांच्यामध्ये प्रणयाला सुरुवात झाली. आता हे सगळं इकडं सुरू होतं. आता तिकडं त्या पत्नी जागी झाली होती, त्यानंतर मग पतीसुद्धा जागा होता आणि आपल्या बायकोला फोन आला ते सुद्धा त्याला कळलं होतं. त्यानंतर बायको घराच्या बाहेर पडली हे सुद्धा त्याला कळलं होतं आणि आता हळूहळू तो आपल्या बायकोच्या मागं 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 यायला लागलेला होता आणि बायको शेतात पोहोचली. हा सुद्धा काही अंतरावरून तिच्याशी पाठलाग करत करत तो तिच्यापर्यंत म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी पत्नी आणि तिचा प्रेमी यांच्यामध्ये कुस्ती चाललेली होती, दंगल चालू होती, खेळ रंगात आलेला होता आणि त्याच वेळी हा त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आता याला पाहिलं की या दोघांची त्रेधा तिरपीट उडायला लागलेली होती आणि त्यानंतर आता स्वतःची कपडे आवरणं सावरणं या नादामध्ये ते सगळे दोघं होते. नवरा जो आहे त्यानं हा सगळा प्रकार बघितला, तो प्रचंड पिसाळला, प्रचंड रागवला, त्याच्या रागाचा पाळा चढलेला आहे आणि आता हे सगळं बघितल्यानंतर तिचा जो प्रियकर आहे तो उघडा नागडा अर्धवट कपडे घालून तसाच तो पळून निघून गेलेला होता. पण आता त्याच्यासमोर त्याची बायको होती आणि त्यावेळेस या पतीनं
त्या ठिकाणी ती बायको ज्या गंजीवरती पडलेली होती त्या गंजीला आग लावली आणि त्याच्यामध्ये ती बायको पेटली, ती जिवंत पेटली, जिवंत जळायला लागली, आरडाओरडा करायला लागली. पण आजूबाजूला कोणी नव्हतं, कारण कोणी नाही म्हणून तर हे लोक तिथं एकत्र आले होते आणि याचा फायदा मग याला झाला आणि तिने किती आरडाओरडा केला, कोणीही त्या ठिकाणी आले नाही. शेवटी ती जळून तिचा कोळसा झाला. तिला आग लावली त्या पतीनं आणि आता ती मरणार हे त्याच्या लक्षात आलं आणि नंतर शांतपणे तो घरी गेला, निवांतपणे झोपला आणि पुन्हा मग काही वेळानं उठला आणि नंतर मग अरे बायको गायब झाली. मग त्यानं इकडं तिकडं शोधायचा प्रयत्न केला, आजूबाजूच्या लोकांना सांगितलं अरे कुठं गायब झाली, चला बघू, असं तसं केलं आणि सगळ्यांना बघायला लावलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते कळलं की बाबा ह्याच्या तिथं डेड बॉडी सापडली आणि मग ते आलं, रडणं वगैरे सगळं झालं आणि नंतर मग पोलिसांनी त्या पतीला ताब्यात घेतलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला होता. पण या घटनेमध्ये सुरुवातीला तिचा जो म्हणजे पळून गेलेला प्रियकर होता, उघडानागडा प्रियकर होता, तर त्या प्रियकरावरती हत्येचा आरोप करण्यात आलेला होता की यानंच हिला मारलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तो प्रियकर आणि त्या प्रियकराचा सगळा परिवार तिथून फरार झालेला होता. तर अशा पद्धतीची ही घटना आपल्यासमोर आलेली होती. आता या घटनेमध्ये पतीनं जे केलं त्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, पण त्यानं ही सगळ्यात मोठी चूक केली, कारण त्यानं त्या पत्नी ज्या पद्धतीनं चुकीचं वागत होती तिला शिक्षा देण्यासाठी हा स्वतः खुनी बनला आणि त्यावेळेस त्यानं स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं, आपल्या मुलांचं आयुष्य बर्बाद केलं, आपल्या परिवारसुद्धा त्यानं उद्ध्वस्त केलेला आहे. पण हीच जर गोष्ट त्यानं शांतपणे संयमानं घेतली असती, आता त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, ह्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की एखादा जोडीदार आपल्याला धोका देतो, ही गोष्ट ज्यावेळेस त्या जोडीदाराला समजते त्यावेळेस मात्र तो पिसळतो, रागवतो, काय करू काय नको, माझी बदनामी झाली, माझा अपमान झाला, माझं असं झालं तसं झालं. पण त्यावेळेसच माणसाने शांत आणि संयमाने जर भूमिका घेतली तर समोरच्याला शिक्षा करता येते आणि आपल्याला म्हणजे आपण जे चुकीच्या गोष्टी न केल्यामुळे आपण कशामध्ये अडकत नाही. त्याच्यामुळे कुणीही रागाच्या भरामध्ये कायदा हातात घेऊ नये किंवा अघटित घटना करू नये. तर यावर आपण स्वतंत्र बोलूया. पण तुम्हाला मी परत एकदा विनंती करतो की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेलचं आयकॉनचं बटन दाबलं आहे का ते बघा आणि त्याच्यावरती ऑलचं बटन आहे ते पण दाबायचं असतं. ते जर दाबलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा, बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि त्यानंतर ऑल येईल त्या ऑलचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याला तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पोहोचवता येईल. आणि आपल्याला 10 लाखाचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आत्ता आपण 5 लाखाचं टार्गेट पूर्ण करतो आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण 10 लाखाचं टार्गेट 100% पूर्ण करणार आहोत पुढच्या 6 महिन्यामध्ये. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.